मी चेहरे सहज बघतोय, मला ग्रामीण भागातनं आलेली जास्त माणसं दिसत नाहीत, ही शहरातली सगळी चेहरे दिसत आहेत. बरोबर ना? आता ज्यांना ओळखायचं त्यांनी ओळखा, मला काय म्हणायचे ते. ज्यांना उद्या मतं द्यायची ती माणसं पुढं पाहिजेत. जे गावातले आहेत, फलटणमधले आहेत, जे उद्या नगराध्यक्ष निवडणार आहेत, नगरसेवक निवडणार आहेत, त्यांनी सांगता सभेला, प्रचार सभेला या ठिकाणी समोर असलं पाहिजे. मला बाकीचं काय या ठिकाणी बोलायचं नाही. मला स्टेजवर आल्यानंतर सन्मान्य राजे निंबाळकर साहेबांच्या मी पाया पडलो आणि त्यांनी मला हात देताच जाणीव करून दिली की तू आमचा जावई आहेस, लक्षात ठेव. हे कदाचित काय होतं, राणेंना व्यासपीठावर बोलवल्यानंतर राणे कुठल्या बाजूचं बोलतील, काय बोलतील, कदाचित याचा अंदाज नसल्यामुळे त्यांनी अगोदरच सांगितलं जावई आहेस, जावयासारखंच बोल. आणि दमदाटी वगैरे ही भाषा आमच्या समोर चालतच नाही हो. मी तुम्हाला आज सांगतो व्यासपीठावरून, कदम साहेब तर त्यांच्या मनोगतामध्ये बोललेच आहेत, ते गृहराज्यमंत्री आहेत, सन्मान्य पालकमंत्री साहेब बोललेले आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, मी फार लहान माणूस आहे, पण मी काय करू शकतो ह्या त्या दोघांनाही माहिती आहे आणि तुम्हाला देखील माहिती आहे. फक्त फोन करा आणि तिकडे निलेश राणे इकडे आल्याशिवाय राहणार नाही. मग आपल्याला समोर कोण आहे मला काय कळत नाही. मग आपल्याला काय माहित नाही, मग आपल्या जिभेला हाड पण नाही. मग समोरचा काय करू शकतो त्याच्यापेक्षा मी काय करू शकतो हे त्याला समोरच्याला दाखवल्याशिवाय आपण राहत नाही. आणि म्हणून अनिकेतराव तुम्ही काय काळजी करू नका. माझ्या निवडणुकीमध्ये तर असे रेट होते, मला इकडे काय रेट चाललाय मला माहित नाही. मला जेव्हा सांगितलं माझ्या निवडणुकीमध्ये, जेव्हा माझ्याकडे नगरपंचायत होती त्या निवडणुकीमध्ये मला असं सांगितलं कुठेतरी 25,000 रुपये पर मताला. मला साला वाटलं पहिलं कुठलं कोणाची तरी सॅलरी सांगतोय. शिवसेनेला मतदान द्या, शिवसेनेला मतदान करा आणि तुमच्या हक्काच्या पॅनलला, तुमच्या हक्काच्या सेवकांना तिकडे सेवा करायची तुम्ही संधी द्या. एवढीच फक्त या व्यासपीठावर मी आपल्याला विनंती करण्यासाठी इथे आलोय. कुठेही ह्याच्यामध्ये तडजोड होता कामा नाही, कुठेही पुढे मागे होता कामा नाही. 20 तारखेला मतदान होणार आहे, बरोबर आहे ना? आता तुम्ही कुठे झोपू नका, कारण का डोळा लागल्यावर काही डोळे मारायला सुरुवात होतील. तुम्ही गाफील राहू नका, लक्षात ठेवा. हे 2 दिवस 48 तास झोप नाही लागली तरी चालेल आणि संध्याकाळवाल्यांना तर लांबच ठेवा. त्यांना डायरेक्ट सांगा 21 तारखेनंतर तुला जी पार्टी जायची आहे ना ती खाली तळ कोकणामध्ये निलेश राणे तुला देईल, पण इकडे आता 48 तास तुला काम करावं लागेल. इथे 48 तास काम करावं लागेल. आणि अनिकेत राजे आणि तुमचं सर्व पॅनल मी मनापासून तुम्हाला इथे शुभेच्छा देतो ॲडव्हान्समध्ये. आणि 21 तारखेला जेव्हा विजयाची रॅली काढाल, एक कोकणाचा गुलाल तुम्ही इकडे उडवा, इकडचा गुलाल मी खाली तळ कोकणात उडवीन आणि अख्खं शिवसेनामय हे वातावरण करून टाका. एवढं तुम्हाला आज या निमित्ताने तुमच्या समोर तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही